स्वामींचा मूळ मंत्र. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जप करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा किंवा शक्य तितक्या वेळा म्हणावा. जप करताना स्वामींची भक्ती आणि श्रद्धा ठेवावी. जपमाळ वापरूनच जप करावा आणि प्रभावी वेळेस करावा. जप करण्याची पद्धत. बसण्याची योग्य स्थिती. जप करताना सरळ पद्मासन किंवा सुखासनात बसावं. दुसरं, मन एकाग्र करा आणि डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण करा आणि मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. तिसरं, जपमाळाचा वापर करा. जपमाळ हातामध्ये घेऊन प्रत्येक मण्यावर मंत्रांचा उच्चार करत जप करा. चौथं, नियम कोणते पाळायचे. जप करताना कोणत्याही नकारात्मक विचार मनात आणू नका. पाचवा नियम, रोज ठराविक वेळी आणि शक्य असल्यास एकच ठिकाणी जप करावा, म्हणजे एकच जागेवर बसून. सहावं, श्रद्धा ठेवा. स्वामींवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवून जप केल्याने फळ नक्की मिळते असे मानले जाते. स्वामींना नैवेद्य दाखवा. जप पूर्ण झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवावा. जपाचे फायदे. मन शांत होते, नकारात्मकता दूर होते, आत्मविश्वास वाढतो, सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. कठीण परिस्थितीत स्वामी मदत करतात असे मानले जाते. टिप, जप करताना कोणताही त्रास होत असला तर तज्ञांचा सल्ला